नमस्कार मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा अभ्यास करतो आहे. सर्वप्रथम आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत. तर शब्दांच्या जाती 8 आहेत. या 8 जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या चारही ज्या जाती आहे त्या सव्यय, विकारी, लिंग, वचन, विभक्ती बदलली तर या चारही जातींमध्ये बदल होतो आणि पुढील 4 जाती ज्या आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यामध्ये कुठलाही बदल होत नाही, म्हणून याला अव्यय आणि अविकारी असं म्हणतात. तर या 8ही जाती आपल्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाच्या आहेत. आपण सर्वप्रथम नामाचा विचार करूया. आपण नाम कशाला म्हणतात, काय आहे नाम, अगदी सोपं करून सांगते तुम्हाला. तर आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी जे बघू शकतो, जे माझ्या डोळ्यासमोर जे मला दिसतं आहे सगळं, ते सगळं नाम. आता मी डोळे बंद करते आणि माझ्या डोळ्यापुढे एक अप्सरेचं चित्र येतं. त्यानंतर एखादं जे मी कल्पनेने बघू शकते, डोळे बंद करून बघू शकतो, ती कल्पना आहे, ते स्वर्ग आहे, नरक आहे, हे सगळं कल्पनेच्याद्वारे आपण बघू शकतो. तर जे कल्पनेने बघतो आणि जे प्रत्यक्ष डोळे उघडे ठेवून बघतो त्या सगळ्यांना नाम असं म्हणतात. याचे 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामामध्ये सामान्यपणे जे नाव दिलं जातं, बेंचवर मुलं बसलेली आहेत तर मुलगा सामान्य नाम, मुलगी सामान्य नाम, डोळ्यांनी दिसतंय मला, खिडकी सामान्य नाम, दरवाजा सामान्य नाम, झाड सामान्य नाम, खुर्ची सामान्य नाम, टेबल सामान्य नाम. हे सगळं जे डोळ्यांनी दिसतं ते सामान्य नाम आणि कल्पना करतो ज्याची ते पण नामच आहे. सामान्य नामामध्ये 2 विभाग पाडले गेले आहे. त्याचे आहे समुदायवाचक सामान्य नाम आणि पदार्थवाचक सामान्य नाम. समुदायवाचक सामान्य नाम जे आहे त्यामध्ये समुदायाचा बोध होतो. काय काय तर बघा, मी दाखवते तुम्हाला. याला काय म्हणू आपण? समुदाय, फुलांचा गुच्छ. ही फुलं दिलेली आहे. गुच्छ म्हणजे अनेक फुलांचा समुदाय, त्याला आपण समुदायवाचक म्हणू शकतो. त्यानंतर सैन्य खूप, नंतर समिती, नंतर मोठा संघ, त्यानंतर मोठी वसाहत, हे झाले सगळे समूहवाचक. म्हणजे ज्यामध्ये अनेक गोष्टींचा एकत्रीकरण होते, अनेक गोष्टींचं, ते समुदायवाचक. आणि दुसरा आहे सामान्य नामाचा प्रकार पदार्थवाचक. पदार्थवाचकामध्ये आपण जे मोजू शकतो, म्हणजे कशाने, आणि मी असं दाखवलं तर तुम्हाला तराजू दिसला, पण लिटर, मीटर, नंतर लिटर आहे, मीटर आहे, किलो आहे, जे आपण मोजू शकतो, परिमाण ज्याचं करू शकतो, ज्याला मोजता येतं आपल्याला, त्याला म्हणतात पदार्थवाचक सामान्य नाम. मग आता बघा, सामान्य नामाचे 2 प्रकार, समुदायवाचक, पदार्थवाचक. आता सामान्य नाम आहे मुलगा, पण त्या मुलाचं पण एक काहीतरी विशेष नाव आहे, त्याचं बारसं झालं आहे, त्याला नाव ठेवलेलं आहे त्याचं, जसं अक्षय, अनिरुद्ध, वैभव, भूषण. नंतर मुलींचे पण नावं असतात, त्या मुलींचं पण नाव असतं, चित्रा, प्रतिभा, माया. हे सगळं विशेष नाम, ज्याला विशेष नाम दिलं. आता झाड म्हटलं तर सामान्य नाम आहे, परंतु आंबा दाखवला आणि म्हटलं की हे कशाचं फळ आहे, तर आंब्याच्या झाडाचं, म्हणजे आंब्याचं झाड. झाड तर सामान्य, पण विशेष नाम काय झालं, आंब्याचं झाड. आंब्याचं झाड, झाड सामान्य पण त्याला एक विशेष नाव दिलं आहे, म्हणून त्याला आंबा हे नाव दिलं आहे, आंब्याचं झाड. तर एखाद्या आपण विशेष नामामध्ये एकाच जातीची व्यक्ती आहे, त्याच्यानंतर प्राणी आहे, आणि त्यांना जर आपण विशिष्ट नाव दिलेलं आहे, प्राणी पण भरपूर आहे, त्यांना वेगवेगळी नावं आहे, सगळ्यांना काही एकसारख्याच नावाने आपण ओळखत नाही, म्हणून
त्याचं जे विशेष नाव आहे त्याला विशेष नाम म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय आहे, तर ज्याची आपल्याला आकृती काढता येत नाही आणि ज्याला आपल्याला स्पर्श करता येत नाही. आता मी एकच उदाहरण देते. झाड आहे आणि झाड झालं सामान्य नाम, ते आंब्याचं आहे ते विशेष नाम. पण त्याच्याखाली बसून गारवा मिळतो. गारव्याची आकृती काढता येते का? नाही. गारव्याला स्पर्श करता येतो का? नाही. ते झालं भाववाचक नाम. तर हे 3 प्रकार आहे. या 3ही प्रकारांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्यपणे दिल्या गेलेलं नाम, नंतर विशेष नाम, एखाद्या व्यक्तीला वस्तूला विशेषतः जे नाव दिलं जातं, आणि भाववाचक नाम ज्याच्यामध्ये य, त्व, पणा, गिरी म्हणजे सौंदर्य, नंतर मातृत्व, त्याच्यानंतर पणा घेतला आपण तर प्रामाणिकपणा, गिरी घेतलं तर फसवेगिरी, असे हे जे काही शब्द येतात ना त्याला प्रत्यय लागतात. आणि जे आपल्याला सरळ सरळ मोजता येत नाही आणि आकृती ज्याची काढता येत नाही आणि ज्याला स्पर्शच करता येत नाही ते भाववाचक नाम. तर अशा पद्धतीने आज आपण शब्दांच्या आडजाती आणि त्यातला पहिला प्रकार नाम याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला कळलं असेल, नसेल तर परत तुम्ही मला सांगा, आपण परत ते घेऊया. धन्यवाद.